स्वतःच्या व्यवसायाचं ऑनलाईन व्यवसायात रूपांतर कसं करावं यासाठी हा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला हे पटलं असेल तर की आपला व्यवसाय आपण करतोय तसा तर कंटिन्यू करायचाच, पण ऑनलाईन पण हा व्यवसाय करायचा आणि व्यवसाय कसा वाढवता येईल, एकदा हे मान्य झालं तर ते कसं करायचं त्याच्यावर आता आपण फोकस करूयात. जर आपल्याला आपला व्यवसाय ऑनलाईनमध्ये कन्व्हर्ट करायचा असेल तर आपल्याला काय काय माहिती पाहिजे, तर एकूण 5 गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजे. आधी तर आपल्याला स्वतःच्या व्यवसायाविषयी नीट माहिती पाहिजे. म्हणजे कस्टमर टच पॉइंट्स कोणते कोणते आहेत, आपली प्राइसिंग कशी आहे, कंपॅरिझनमध्ये आपला इतरांशी आपला व्यवसाय कसा आहे, आपल्याकडे आपली खासियत काय आहे, आपल्याकडे काय विशेष आहे की ज्याच्यामुळे आपण इतरांपेक्षा चांगला माल चांगली सेवा देऊ शकतो. ही सगळी माहिती आपल्याला स्वतःविषयी माहिती पाहिजे, कारण ती माहिती असेल तर ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंटरनेटचा कसा वापर करायचा ते आपल्याला त्याच्यावर काम करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला इंटरनेटबद्दलही माहिती पाहिजे की इंटरनेटवर असं काय काय आहे की ज्याच्यामुळे माझा व्यवसाय आणि त्याची माहिती ही ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे जर आपल्याला इंटरनेटबद्दल माहिती आहे, आपल्या व्यवसायाबद्दल माहिती आहे, तर हे काम खूप सोपं होतं. पण जर फक्त आपल्या व्यवसायाबद्दल माहिती आहे पण इंटरनेटबद्दल माहिती नाही, तर इंटरनेटवरच्या या सगळ्या सोयी सुविधांचा कसा वापर करून घ्यायचा हे आपल्याला कळणार नाही, किंबहुना इंटरनेट कसं काम करतं हे आपल्याला आधी समजून घेतलं पाहिजे. तिसरा मुद्दा म्हणजे ग्राहकांना काय हवंय हे एकदा समजून घेतलं पाहिजे, कारण इंटरनेटवर ग्राहक नेमकं काय शोधतात आणि कशासाठी येतात की जी गोष्ट जर तुम्ही त्यांना दिली तर ते तुमच्याकडनं ती वस्तू आणि सेवा विकत घेतील. त्यामुळे तिसरी गोष्ट आहे की ग्राहकांना काय हवं हे आपल्याला माहिती पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे इंटरनेटवर कोणती कोणती तंत्र वापरता येतात किंवा कोणती कोणती अवजारं, इक्विपमेंट, टूल्स अवेलेबल आहेत की ज्याचा वापर करून आपण आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. असे असंख्य टूल्स आणि टेक्निक्स इंटरनेटवर आहेत, पण एकतर तुम्हाला ती बरीचशी त्यातली माहिती पाहिजे. सगळी तर कुणालाच माहिती असतील असं मला वाटत नाही, किंवा फार थोड्या लोकांना माहिती असतात. पण आपल्या आवश्यक त्यातली कोणती टूल्स वापरता येतात ते आपल्याला माहिती पाहिजे. एकदा आपल्याला कळलं की हा माझा व्यवसाय आहे, ग्राहकांना असं असं हवं आहे, इंटरनेट अशा पद्धतीने काम करतं, ही इंटरनेटची टूल्स अँड टेक्निक्स आहेत, तर मग आता आपल्या व्यवसायात आणि स्वतःमध्ये आणि आपल्या टीमच्या ज्ञान आणि कौशल्यांमध्ये काय काय बदल करायचा हे पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर एकूण 5 गोष्टी आहेत. एक म्हणजे स्वतःच्या व्यवसायाची नीट माहिती पाहिजे. दुसरं, इंटरनेटवर ग्राहकांना काय हवं असतं ते माहिती पाहिजे. तिसरं, इंटरनेट कसं काम करतं हे माहिती पाहिजे. चौथं म्हणजे इंटरनेटवर कोणती टूल्स अँड टेक्निक्स आहेत की ज्याचा वापर करून आपण कस्टमरपर्यंत पोहोचू शकतो ते माहिती पाहिजे. आणि त्यायोगे आपल्या व्यवसायामध्ये, स्वतःमध्ये, आपल्या टीममध्ये कोणते बदल करायचे हे आपल्याला माहिती पाहिजे. एकूण 5 गोष्टींवर आपल्याला काम करायचं आहे. आता पहिला मुद्दा जो आहे की स्वतःच्या व्यवसायाबद्दल आपल्याला काय काय माहिती असणं अपेक्षित आहे. पहिली गोष्ट म्हणजे की माझ्या धंद्याच्या व्हॅल्यू चेनमध्ये मी कुठे बसतो. आता व्हॅल्यू चेन म्हणजे काय कन्सेप्ट आहे तुम्हाला सांगतो. दुधाचा धंदा जर घेतला तर त्यामध्ये कसं आहे की गायी पाळून त्यांच्यापासून दूध काढणारे लोक आहेत, ते एखाद्या कलेक्शन सेंटर आहे की जो यांच्याकडनं विकत घेतो आणि स्वतःकडे जमवतो. म्हणजे असं गावातल्या 50 शेतकऱ्यांकडनं प्रत्येकी रोज 100-100 लिटर घेऊन तो माणूस 5,000 लिटर दूध घेतो आणि ते प्रोसेसिंग सेंटरवर देतो. म्हणजे प्रोसेसिंग सेंटर हा तिसरा पॉइंट झाला तर या चेनमधला. प्रोसेसिंग सेंटर काय करतं, आलेला दुधाचं पॅकिंग करतं किंवा त्याचे इतर काही व्हॅल्यू ॲडेड पदार्थ करतं. त्यानंतर चौथा येतो भाग म्हणजे की हे सगळं शहरात पोहोचवण्याची जबाबदारी, म्हणजे जे टँकर्स वगैरे आहेत. 5वा भाग येतो शहरातले मोठे डिस्ट्रीब्युटर्स की जे असे 5, 10, 20,000 लिटर दूध घेतात आणि इतर रिटेलर्सना देतात. त्याच्या पुढचा भाग म्हणजे रिटेलर्स जे दुकानांमधनं ऍक्च्युली दूध कस्टमरला देतात. काही ठिकाणी डिस्ट्रीब्युटर स्वतः सुद्धा ज्यांच्याकडे दुधाची लाईन असते ते दूध टाकतात. काही लोक असे असतात जे 1,500 लिटर दूध त्याच्याकडनं घेतील आणि खवा, पनीर वगैरे करून विकतात.
सो ती 6वी-7वी चेन. आता तुम्ही जर बघाल या संपूर्ण चेनमध्ये यातल्या कुणालाही विचारलं की तू काय व्यवसाय करतो बाबा, तो म्हणेल माझा दुधाचा धंदा आहे. म्हणजे प्रोड्युसर पण दुधाचा धंदा करतो, त्याचं कलेक्शन करणारा, संकलन करणारा माणूसही दुधाचा धंदा करतो, प्रोसेसिंग करणारे, प्लांट टाकणारे ते पण दुधाचा धंदा करतात, टँकरवाला पण म्हणतो मी दुधाचाच धंदा करतो, डिस्ट्रीब्युटर म्हणतो मी पण दुधाचा धंदा करतो, मिठाई तयार करणारे किंवा पनीर आणि खवा तयार करणारे लोक म्हणतात मी पण दुधाचा धंदा करतो. तर या अख्ख्या व्हॅल्यू चेनमध्ये तुम्ही सगळेजण म्हणाल दुधाचा धंदा करतो, पण त्यात तुम्ही नेमकं काय करताय हे आपल्याला नीट माहिती पाहिजे. कारण आणि असं प्रत्येक धंद्याची चेन असते. तुम्ही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री घ्या, तुम्ही हॉटेलची इंडस्ट्री घ्या, तुम्ही कापडाचा धंदा घ्या, सगळ्यामध्ये अशी व्हॅल्यू चेन आहे आणि त्या व्हॅल्यू चेनच्या एकेका पॉइंटला लोक काम करत असतात. फार थोडे असे की जी अख्खी व्हॅल्यू चेन मॅनेज करतात. रिलायन्स आहे की रिलायन्स पेट्रोलियम पासून कापडापर्यंत सगळं तयार करतं. पण आपल्याला माहिती पाहिजे की माझ्या व्हॅल्यू चेनमध्ये मी कुठे बसतो माझ्या धंद्याच्या व्हॅल्यू चेनमध्ये आणि त्याप्रमाणे माझी मग स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय. आता या व्हॅल्यू चेनमध्ये पुढचा प्रश्न असा येतो किंवा माझं कॉन्ट्रीब्युशन काय. कारण शेवटी प्रत्येक पॉइंटला तुम्ही जो व्यवसाय करत असता त्याचे तुम्हाला जे पैसे मिळत असतात ते तुम्ही त्या व्हॅल्यू चेनमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन करता त्याचे मिळत असतात. उदाहरणार्थ प्रोड्युसरचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे या संपूर्ण धंद्यामध्ये, तर तो दूध निर्माण करतो, गायी पाळतो, त्यांचा चारा पाणी बघतो आणि ते दूध तयार करतो. कलेक्शनवाला काय करतो, तर 5,000 लिटरचं कदाचित प्रोसेसिंग होऊ शकत नसेल, प्रोसेसिंगसाठी रोजचं 1,00,000 लिटरचं व्हॉल्यूम लागत असेल समजा, तर कलेक्टरचं व्हॅल्यू ॲडिशन काय आहे, तर तो अशा अनेक प्रोड्युसर्सकडनं तो माल घेतो आणि एकत्र करतो आणि तो प्रोसेसिंग सेंटरला देतो. प्रोसेसिंग सेंटरचं व्हॅल्यू ॲडिशन काय, तर ते दूध जे नाशवंत आहे त्याचं प्रोसेसिंग करून पाश्चरायझेशन वगैरे करून त्याचं पॅकेजिंग करून लोकांना उपयुक्त आणि वापरता येण्याजोग्या क्वांटिटीमध्ये पोहोचवणं की हे प्रोसेसिंग सेंटरचं व्हॅल्यू ॲडिशन आहे किंवा त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे धंद्यातलं. आता टँकर जो प्रोसेसिंग सेंटरमधनं दूध उचलतो आणि डिस्ट्रीब्युटरपर्यंत नेऊन पोहोचवतो त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, तर जे दूध शहरामध्ये किंवा जिथे जास्त लोकवस्ती आहे, बाजार आहे, तिथे उपलब्ध असायला पाहिजे, पण प्रोसेसिंग सेंटर इथे दूर आहे ग्रामीण भागामध्ये, तर तिथनं इथे पोहोचवतो हे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर आपल्याला आपलं कॉन्ट्रीब्युशन समजलं पाहिजे, त्याप्रमाणे आपली धंद्यातली लोकांना गरज असते आणि त्याप्रमाणे आपल्याला पैसे मिळतात. आणि हे एकदा कॉन्ट्रीब्युशन समजलं तर यातला कोणता भाग इंटरनेटवर आपण मार्केट करू शकतो हे आपल्याला समजेल. आता माझ्या ग्राहकांची माझ्याकडनं नेमकी काय अपेक्षा आहे, म्हणजे या संपूर्ण व्हॅल्यू चेनमध्ये मी कुठेतरी एका पॉइंटला आहे आणि माझं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते माझ्या कस्टमर्सला कसं हवं आहे किंवा त्यांची माझ्याकडनं अपेक्षा काय हे समजणं फार महत्वाचं आहे. आता तुमच्याकडे काही लोक नॉन व्हेजिटेरियन खात नसतील, पण तरी हे उदाहरण म्हणून ऐकून घ्या. मी एका चिकन होम डिलिव्हरी कंपनीला कन्सल्ट करत होतो आणि ते म्हणले की एक शहराचा, पुणे शहराचा एक पर्टिक्युलर भाग आहे तिथे काही केलं तरी आमचा धंदा काही वाढत नाही. तर तुम्ही जरा बघा, लक्ष घाला आणि सांगा आम्हाला काय प्रॉब्लेम आहे किंवा कसा वाढवता येईल. तर मी पण बघितलं, महिना 2 महिना ते मी बघितलं त्यांच्या सगळ्या प्रोसेसेस वगैरे ते सगळं व्यवस्थित करत होते. इतर भागात जे करत होते तेच या भागात करत होते, पण इथे काही केला उठाव नव्हता. चिकन तेच आहे, क्वालिटी तीच आहे, बरं इतर लोक त्या भागात काय यांच्यापेक्षा भारी चिकन विकतायत वगैरे असं काय नव्हतं. कारण शेवटी शेतकऱ्यांनी, पोल्ट्री फार्मर्सनी जे तयार केल्यात कोंबड्या त्याच सगळेजण विकत असतात. मग असं काय आहे की इतर ठिकाणी होम डिलिव्हरी चिकनला डिमांड आहे आणि या भागात फारशी नाही आहे. लिटरली 100 आणि 5 असं होतं, म्हणजे इथे 100 ऑर्डर्स मिळायचे तिथे 5च ऑर्डर्स मिळायच्या. मग मी कस्टमरशी बोलायला सुरुवात केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, तो पर्टिक्युलर एरिया असा होता, 25,000 लोकवस्तीचा तो सबब असेल तो पुण्याचा. तर तिथे मोस्टली असे लोक राहत होते की ज्यांच्या 3 जनरेशन्स घरात आहेत, म्हणजे आजोबा, बाबा आणि मुलगा. तर आणि विशेषतः जी सिनियर मंडळी होती ती बहुतेक सगळी रिटायर झालेली होते आणि त्या लोकांना घरात चिकन आणणं हे काम त्यांच्याकडे असायचं आणि रविवारी मार्केटमध्ये जाऊन चिकन आणणं, चिकनसाठी लागणारं इतर भाजीपाला आणणं
हा एक त्यांच्या आनंदाचा भाग होता, जे आम्ही एक 25-50 लोकांशी बोललो. आणि त्यामुळे ते लोक चिकनची ऑर्डर ऑनलाईन करायला तयार नव्हते. कारण का? तर त्याच्यामुळे त्यांचं नाही तर बाहेर जाणं बंद होतं. ते म्हणायचे याच कारणाने आम्हाला आता बाहेर जायला मिळतं, कारण आता बाहेर जायचं, घराबाहेर पडायचं काही कारणच राहिलेलं नाहीये. आणि आमचं हिंडणं फिरणंही बंद होतं आणि घरात मी काहीतरी माझं कॉन्ट्रीब्युशन आहे हे दाखवायची संधी पण हुकते त्यामुळे हे काम आम्ही आमच्याकडेच ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघा, धंदा तोच आहे, पण ग्राहकांची अपेक्षा बदललेली आहे. त्या लोकांना चांगलं चिकन हवंय पण होम डिलिव्हरी नकोय. त्यामुळे तुम्ही जर होम डिलिव्हरीचा बिझनेस करत असाल, त्या पर्टिक्युलर लोकांना उलट तुम्ही नको आहात. तर म्हणजे पुन्हा तेच की तुम्ही धंदा तोच करताय, पण तुमच्या ग्राहकांची तुमच्याकडनं नेमकी काय अपेक्षा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. एकदा हे समजलं की व्हॅल्यू चेनमध्ये मी कुठे आहे, माझ्या कस्टमरला काय पाहिजे, मग तुम्ही बघू शकता की माझी बलस्थानं काय आहे आणि माझी दुर्बलता काय आहे, माझी स्ट्रेंथ काय, माझे विकनेसेस काय. ते स्ट्रेंथ्स तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता, तुमचा माल विकण्यासाठी त्याचा वापर करू शकता, आणि दुर्बलता जी आहे ती तुम्ही कमी करू शकता किंवा त्याच्यावर काम करू शकता. तसंच या धंद्यामध्ये आता मला हे माझे पर्टिक्युलर कॉन्ट्रीब्युशन आहे आणि लोकांच्या माझ्याकडनं या अपेक्षा आहेत हे एकदा समजलं तर मग मला संधी काय हेही समजतं आणि मला धोका कुठे. म्हणजे मी इंटरनेटवर गेलो, ऑनलाईन माझा बिझनेस चालू केला, हाच बिझनेस मी हा माल ऑनलाईन विकायला सुरुवात केलं, तर मला कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज, कोणत्या संधी उपलब्ध आहेत, आणि जर मी असं केलं तर मला काय नेमका धोका आहे हे तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही तुमचा धंद्याचं व्हॅल्यू चेन मॅपिंग कराल आणि तुमचं कस्टमरला काय पाहिजे, तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय हे तुम्हाला नीट व्हर्बलाइज म्हणजे असं नीट लिहून काढू शकाल. इतकं स्पष्ट ते झालेलं असेल, त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल.